हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम. आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण इला बागेत आणि कंडिशन बघा. बागेत मोहराचा असो सगळीकडे सडो पडलो हा, आणि सगळीकडे बघशाल तर मोहर हलवण्याची लगबग चालू हा. यावर्षी कणी सेटिंगचा प्रमाण खूप कमी हा. काही भागात बागेत तर कणी नाहीच असला म्हटलं तरी चालत. मोहराचं तुरो असतात, एका बघितलं तर एकही कण नाही. म्हणजे आपण ह्याच्यासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढी सगळी फुकट गेली. परंतु काही ठिकाणी अशी पातळ पातळ कणी दिसता. अख्ख्या मोहराक एक आंबो हे रेग्युलर प्रमाणे असे लागाक हवे होते. किमान एका मोहराक 7-8 म्हणजे शेवटपर्यंत त्याच्यातलं एखादं तरी टिकलो असतो. पण बागेत सध्या बघितलात तर वातावरणाच्या हिशोबात यंदा आंबे कमी आहेत. त्यामुळे हे एक एक जे टिकले आहेत ते देखील काहीतरी मोठे आहेत. आणि आपली जी हलवणी चालू आहे, हलवणी म्हणजे आंब्याच्या झाडाक जो मोहर येता, आम्ही एका कलंबा म्हणतो, कारण हे हापूसचे आंबे आहेत. रायवळ आंब्याक देखील मोहर येता, पण तो नॅचरल होता, त्या काय एवढं हलूची वगैरे काही गरज पडत नाही. हे बघितलं तर ह्या वेगळ्या प्रकारचा एक कलम हा, आणि ह्याचो मोहर देखील असो वेगळ्या प्रकारचं येता. तर ही झाडा काही दिवसापूर्वी पूर्ण मोहरान लगाडलेली होती, आणि आता ती हलवून त्यांचं मोहर पाडता आपण. तर काही लोक ज्यांका माहिती नाही ते म्हणते मोहर का पाडलो जाता. तर तुम्ही बघितलात तर अशा प्रकारचं मोहर असतं सगळं. हे हलवून झालेला कलाम हे बघा. जो काठी मेले होत किंवा मोहर जो फेल गेलो, फुकट गेलो, ज्याचा आपल्या काही उपयोग नाही, तो मोहर ह्या हलवण्याच्या प्रक्रियेत तुम्ही जेव्हा हलवतात तेव्हा पडलो जाता. समजा जर असं मोहर असलो तर हो त्याका हलवण्याची एक वेगळ्या प्रकारची टेक्निक असतं. काठीच्या साह्याने वगैरे हलवलं जातं, आणि खराब फुलं जी असतील ती पाडली जातात. ही खराब फळं जेव्हा पडतात तेव्हा अशी चांगली फळं असतात ती तशीच राहतात, जी आपल्याला आवश्यक आहेत ती. आणि बाकीची फळं वगैरे फुलं जी असतात ती पडतात, जी उपयोगाची नसतात ती. तर ह्यो असं मोहर हलवल्यामुळे अशी जी सगळी फळं त्याका चिटका नसतात, तो हे एकदा हलवलात की असं साफ होता. आणि असं साफ झाल्यामुळे ह्याच्यावर बुरशीचा जो प्रमाण असता, बुरशी पडण्याचा ता कमी होता, फळ स्वच्छ होता. इतर जो अनावश्यक मोहर पडल्यामुळे असलेला फळ जो असता त्याका वाढीत त्याची मदत होता. आणि त्याचप्रमाणे इतर जे किडीप्रमाणे रोग असतात, जर मोहर तुमचं बुचक्यानं हलवलं तर त्याच्यात मळ बिली, म्हणजे वातावरण ढगाळ झाला की कीड पडण्याची शक्यता असतं. ती कीड वगैरे अशा वेळी पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची बाग चांगली चकचकीत दिसता. झाडावरचा अधिकचा जो भार असता तो कमी होता, आणि त्याचा सगळं फायदो झाडावरचा फळ त्या फळाक होता. त्यामुळे जर तुमच्या बागेत मोहर पूर्णपणे फुलान सुकलो असत आणि त्याच्यात काहीतरी साधारण काळ्या वाटाण्या एवढी कण वगैरे दिसत असत, तर शक्यतो हलवून तो मोहर पाडा. आणि तो मोहर पाडल्यानंतर फवारणी घ्यावा. सगळ्यात मोठा फायदा असा होता की जर तुम्ही फवारणीच्या आधीही हलवून घेतलात झाडा, तर तुमचा प्रत्येक झाडामागे कमीत कमी 10 ते 15 लिटर पाणी, म्हणजे जर औषध करणार फवारणीसाठी, तर वाचता. आणि ह्याचो मोठो फायदो म्हणजे जर तुमचा 100 झाडांका तुम्ही फवारणी घेत असलात आणि त्याच्यात 200 लिटर जरी पाणी वाचला, तर 200 लिटरचा बॅरल म्हणजे एक बॅरल 1000 ते 1500 2000 तुम्ही जी औषधं घालीच असाल त्या हिशोबात पडता. अशा प्रकारे आपली ही सगळी झाडं आहेत. आणि ह्या बागेत साधारण तरी कण दिसतं, इतर बागेत काहीच नाही. तुमका दाखवीन आता दुसऱ्या बागेत जाणार आहोत. चला, ही बाग तर बघितलात तुम्ही. चला, टाटा बाय बाय. दुसऱ्या बागेत जाऊया. आपण ही लावू दुसऱ्या बागेत. असं मोहर सुकलो. असं मोहर सगळं झालो हा. आणि मोहराक बघितलं तर ह्या खयही आंबो दिसत नाही. क्वचित असो शेंड्याक एखादं खैतरी दिसतं, नाही तर मोहरात अजिबात आंबे नाही. तशी यंदा हालत हा.
मोहरलेल्या झाडाक जमिनीतना रोटो लागलो. एक दोन किडे भेटले तरी पण शोधताव. तर हे का कलंबा हलवणं किंवा झाडणी म्हणतात. काटीक पुढे आपली घरात जो मूळ असता केरसुनी असता ती बांधली जाता आणि त्याच्यानंतर ही झाडा हलवली जातात. जर काय छोटे मोठे आंबे असतील पाटणापूर्ण मोर असतात तर झाडणं सोपे असतात, कारण असे हलवले तर आंबे पडू शकतात. आता पहिलीच हलवणी आहे म्हणून काय नाही. इकडे रायवळचं झाड देखील मोहरला. यावर्षी झाडांचं मोहरण्याचं कल एवढं जोरात हा की गेल्या वर्षी हा रायवळ झाड मोहरला तरी देखील पुन्हा यंदा मोहरला. पण रायवळवर देखील बघितलं तर यावर्षी कण कमी दिसता, क्वचितच काहीतरी दिसतं, काही काही ठिकाणी नाहीच. पण रायवळची लागण जी आहे ती हापूसपेक्षा चांगली दिसतं, कारण ती नॅचरल असतं. एक झाड हा ज्या पूर्णपणे रोट्यानं संपवल्या बाग आपल्याकडे येऊच्या आधी, आणि थोडीशी शिल्लक होता तर आपण त्याचं पूर्ण असं भेतून रोटो काढलो. हे तुम्ही बघू शकता. अजून देखील रोट्याचे अवशेष जे आहेत ते असे आत दिसतात. हे बघा, तर असं रोटो होतो ते का आपण औषध वगैरे घालून मारलो आणि झाड बघितलं तर बाकी बाद झाला. पण त्या एका फांदीवर देखील आता चांगला पालेला. ते का चारी काटून जर बाजून जर टेके लावले नाही तर आता कधीही पडू शकता किंवा त्याच्यावर आपण चढू शकत नाही. हे बघा, त्यावेळेचं वातावरणातल्या ह्याच्यामुळे आंबे लागलेच नाही. शेवटी हल्ली टोकाचं वातावरण बदललं त्यावेळेचे थोडेसे काहीतरी कण आहे, बाकी कण नाही. खूप लोकांना वाटत यावर्षी आंबे एकाच वेळी होती, कारण सगळी कलंबा एकाच वेळी मोहरली आहेत. पण शेवटी निसर्गानं आपल्या करूच आता केल्यान. तर मित्रांनो, अशा प्रकारची जी कंडिशन आहे ती यावर्षी आपल्या बागेत हा, आणि सगळीकडे तसाच आहे. आपल्या एकट्याचा नाही आहे, इतरांचा देखील तसाच आहे. तर ही देखील बाग आता हलवून जवळजवळ पुरी होतील. अजून एक खायची तरी एक बाग हलवली की आपलं आजच्या दिवसातलं काम होतं. आता जेव खायच्या तरी दुसऱ्या बागेत जायचं आणि संध्याकाळच्या इरडीत पूर्ण त्या बागेत काम होत अशी बाग बघायची. म्हणजे आपण संध्याकाळची इरड भरूक मोकळे झाला. मोहर हलवलात की हो सगळं असं पडतलं सगळं. म्हणजे अजिबात कण बघितलात तर खयच नाही. बाग आणि बागेतली कामं तुमका जरी मोहर पातळ कण वाटत असली तरी देखील अशी बाग स्वच्छ ठेवा, चांगली हलवणी करा, फवारणी चालू ठेवा. काळी पाडाक फक्त देऊ नको. आंबे थोडेफार जे लागतील ते तरी चांगले मिळाले दे. इकडे पायरीचं झाड आहे. यात पायरीवर देखील कण खायचं पातळ पातळ दिसतं, पण हा बऱ्यापैकी. तर तुमका मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. हे बघा पायरीचो आंबो. पायरीक काहीतरी एक दोन तरी कण दिसतं. हापूसला काय नाही.